माफीसाठी नाही, इतरही अनेक विविध प्रश्न इतर शेतकऱ्यांचे, मागणीबाबत विशेषतः आमच्या 8 कृषी मूल्याला कृषी उत्पादनाला एक योग्य हमीभाव मिळावा यासाठी त्या बाबतीत पण निर्णय झालेला आहे का ते सगळ्या संदर्भात जसं खरेदी केंद्राच्या संदर्भात असेल, भावांतर योजनेच्या संदर्भात असेल किंवा याच्या व्यतिरिक्त काय मदत करता येईल त्या बाबतीतही एक मीटिंग 8 दिवसाच्या आत होईल. कारण कर्जमुक्तीच्या विषयाला आमचे 2.5 घंटे गेले. आता ती मानसिकता कोणाची इथं राहिली नव्हती. बाकी 8 दिवसात सगळ्या मिटिंगा संबंधित कॅबिनेट मंत्र्यांसोबत होईल. त्याच्यानंतर जे कॅबिनेटमध्ये मंत्र्यांसोबत निर्णय होऊ शकत नाही त्यांच्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक होईल. नागपूरमध्ये आंदोलनकर्ते तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगू उद्या जाऊन त्यांचं आम्ही कार्यकर्त्यांचं खास करून आभार मानायला जाणार आहोत, त्यांना धन्यवाद देणार जाणार आहोत. हा आमचा जो कार्यकर्ता होतो बिचारा खूप झटला, खूपच मेहनत घेतलेली आहे. माझ्या सगळ्या पक्षातल्या सगळ्या जातीतल्या शेतकऱ्यांनी सुद्धा प्रचंड ताकद याच्यात उभी केली. हे सगळं क्रेडिट त्यांना जातं. शेतकऱ्यांचं समाधान करणं खूप कठीण काम आहे, त्यांना कसं समजवणार या सगळ्या निर्णय? आता काय कोणतं समाधान म्हणजे मला एक सांगा, तारीख दिल्ली कर्जमुक्ती या तारखेला होणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त काय आम्ही काय डोकं फोडून सांगू अधिक काय? ठीक आहे, उद्या तुम्ही सकाळी त्या शेतकऱ्यांना भेटणार आहात तिथे नागपूरला. तर आपण पाहिलं की बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितलं की उद्या सकाळी आम्ही आमच्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भेटणार आहोत आणि ते भेटल्यानंतरच आम्ही पूर्ण निर्णय जो आहे तो जाहीर करू. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.